नमस्कार. आज आपण भाषेचे अलंकार पाहणार आहोत. भाषेच्या अलंकारामध्ये आज आपण रूपक अलंकाराचा विचार करणार आहोत. रूपक अलंकार हा एक अर्थालंकार आहे. आपण बोलताना किंवा लिहिताना आपले म्हणणे इतरांना प्रभावी रीतीने सांगतो, तसेच ते सुंदर रीतीनेही सांगावे असा आपला प्रयत्न असतो. आपले म्हणणे सुंदर रीतीने सांगताना अलंकारांची सहज रचना होते, तेव्हा भाषा सुंदर होते. कवी आपली अभिव्यक्ती सुंदर व्हावी म्हणून असे अनेक अलंकार वापरतात. अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे. दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते, त्याच्या सौंदर्यात भर पडते. दागिन्याप्रमाणे तलम रंगीबेरंगी कपड्यांनी कोणाच्या शरीराला शोभा येते, तर कोणाचा चेहरा चष्म्यामुळे शोभून दिसतो. सुंदर कपडे, चष्मा हे देखील एका अर्थाने अलंकारच आहेत. अलंकारात शोभा आणण्याचा धर्म असतो. जी गोष्ट व्यक्तीची तीच भाषेची. आपली भाषा अधिक परिणामकारक किंवा चांगली दिसावी म्हणून आपली नेहमीची साधी भाषा न वापरता आपण वेगळ्याच पद्धतीने सांगून ती अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न करतो. तुझे चालणे मोहक आहे असे न म्हणता चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले अशी शब्दरचना कवीने केल्यामुळे ती कल्पना अधिक उठावदार वाटते व या चरणातील च हे अक्षर वारंवार आल्यामुळे हे वाक्यही कानाला गोड वाटते. बाळाला निजवताना आईला म्हणायचे असते, डोळे मिटून घे व झोप. पण ही साधी कल्पना कवी कशा शब्दात म्हणतो पहा. पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे. डोळ्यांना पाखरे मानल्यामुळे साधा विचार कसा शोभून दिसतो. माणसाच्या आयुष्यात सुखापेक्षा दुःखच अधिक असते. ही साधी कल्पना कवीने कशा चमत्कृतीपूर्ण रीतीने मांडली आहे पहा. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरदारी हे वस्त्र मानवा तुझे या आयुष्याचे. आयुष्याला वस्त्र कल्पिल्यामुळे एक साधी कल्पना किती मोहक व अर्थपूर्ण वाटते. अशा चमत्कृतीपूर्ण रचनेमुळे मनाला आल्हाद वाटतो. भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. कधी दोन वस्तूंमधील साम्य दाखवून, तर कधी विरोध दाखवून, कधी नाद निर्माण करणारे शब्द वापरून, तर कधी एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगवून सांगून आपण आपली भाषा अधिक सुंदर आणि परिणामकारक करण्याचा प्रयत्न करतो. कधी शब्दांतील अक्षरांमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते, तर कधी योजलेल्या शब्दांमुळे भाषेचे सौंदर्य खुलून दिसते. भाषेच्या अलंकाराचे 2 प्रकार आहेत. 1 शब्दालंकार आणि 2 अर्थालंकार. आता आपण अर्थालंकाराचा अभ्यास करूया. अनेकदा शब्दांच्या अर्थामुळे काव्यात किंवा गद्यरचनेत सौंदर्य निर्माण होत असते. अर्थालंकाराच्या संदर्भात आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की आपल्याला जे सांगावायचे आहे ते प्रभावी रीतीने सांगण्यासाठी त्याचसारख्या दुसऱ्या गोष्टीची आपण मदत घेतो, त्याची तुलना करतो. उदाहरणार्थ, सुरेशचे अक्षर चांगले आहे हे आपल्याला सांगावायचे आहे, म्हणून आपण अक्षराची तुलना मोत्याशी करतो आणि वाक्य तयार करतो. सुरेशचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. इथे अक्षर व मोती यांच्यातील साम्य आपल्यासमोर येते. अलंकाराच्या संदर्भातील महत्त्वाचे शब्द किंवा अलंकारात येणारे घटक पुढीलप्रमाणे. अर्थात ते सर्वच अलंकारात असतात असे नव्हे. 1
उपमेय ज्याची तुलना करावयाची आहे ते किंवा ज्याचे वर्णन करावयाचे आहे तो घटक. 2. उपमान ज्याच्याशी तुलना करावयाची आहे किंवा ज्याची उपमा दिली आहे तो घटक. 3. तुलना साधारण धर्म दोन वस्तूत असणारा सारखेपणा किंवा दोन वस्तूत असणारा समान गुणधर्म. 4. साम्यवाचक शब्द वरील सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द. आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो तेव्हा दैनंदिन जगण्यातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात या भाषेचा मोठा वाटा असतो. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा वेगळी ज्या घटकांमुळे ठरते त्यातील एक घटक म्हणजे अलंकार. अलंकाराचे शब्दालंकार आणि अर्थालंकार हे दोन प्रकार आपल्याला माहीत आहेत. अर्थालंकारामध्ये ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात आणि ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात. आता उपमेय आणि उपमानातील साधर्म्यावर आधारित रूपक अलंकाराचा परिचय आपण करून घेऊया. रूपक अलंकार खालील उदाहरणावरून आपण ते समजून घेऊया. उदाहरण: नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी. वरील उदाहरणातील उपमेय नयन जानकीचे, वरील उदाहरणातील उपमान कमळ किंवा कमळ. रूपक अलंकाराची वैशिष्ट्ये: 1. उपमेय व उपमान यांच्यात साम्य. 2. उपमेय हे उपमानच आहे असे मानणे. अनेकदा केवळ प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत इत्यादी साधर्म्य दर्शक शब्दांचा वापर केला जातो. उपमेय व उपमान कमल व नयन यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी एकच वाटतात, म्हणून इथे रूपक अलंकार होतो. यामध्ये नयन हे कमळासारखे आहेत असं म्हटलं तर उपमा अलंकार होईल, किंवा नयन म्हणजे जणू काही कमलच आहे असं म्हटलं तर उत्प्रेक्ष अलंकार होईल. असे न म्हणता नयन हेच कमल असे दर्शवले आहे, म्हणून येथे रूपक अलंकार झाला आहे. थोडक्यात, जेव्हा वाक्यात उपमेय उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी अभिन्न दर्शवल्या जातात तेव्हा रूपक अलंकार होतो. धन्यवाद.